यानंतर तुम्हाला नवरा बायकोच्या नात्यातून वेगळं व्हावं लागेल। मी लवकरच तुमच्या डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय। शेवटचे 48 तास खूप महत्वाचे आहेत, पण मला खात्री आहे टीम तारिणी हे मिशन गृहप्रवेश 100% यशस्वी करेल। ऑल द बेस्ट। Thank you, sir. जय हिंद। जय हिंद। बॉस, मी आपलं मैत्रीचं नातं प्रेमात बदलणार। केदार, माझं तुझ्यासाठी असलेलं प्रेम मी व्यक्त करणार। बोला। हाय बेबी। येस डार्लिंग, बोल ना। रेडी आहेस ना? आय एम ऑलवेज रेडी। आणि आजसाठी मी जरा जास्तीच एक्साइटेड। सेम या। तुला म्हटलं होतं ना आजची रात्र तुझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट रात्र असेल। मी येतोय माझा प्रॉमिस पूर्ण करायला। आय एम शुअर आज मी तुला सोडणार नाही। अरे बापरे, खरंच का? हो मग, आज अशी पार्टी करू ना ही शेवटची पार्टी ठरली पाहिजे। तुला असा डान्स करायला लावीन ना की दुसऱ्या दिवशी तुला उठता बसता सुद्धा येणार नाही। म्हणजे कळलं नाही मला काय। बेबी आय मीन आपण एवढा डान्स करू की तुझे पाय दुखायला लागतील, राईट? वी शुड एन्जॉय, राईट? म्हणजे असं वाटलं पाहिजे की आपल्या फ्रीडमचा लास्ट डे, राईट? अच्छा, ओके ओके, तसं तसं ओके। चल, मी फोनवर आता बोलण्यात वेळ नाही घालवत, मी येतोय। ओके, सी यू सून। या, सी यू व्हेरी सून। बाय। युवराज खांडेकर, आज की रात। अरे घे ना गाडी पुढे, काय बापाचं लग्न आहे आहेर द्यायला थांबलायस का रे? गाडी काय पुढे? नाकाबंदी युवराज, पोलिसांचं चेकिंग होणार म्हणजे? तर चौकात काय मिळालं का? ठीक आहे ठीक आहे, एकूण एक गाडी चेक करा, कोणालाच सोडायचं नाही। अरे शोर रे, हे अण्णा आवाजात काय करू? गाडी युवराज एक काम कर, तू गाडी रिव्हर्स घे, दुसऱ्या रस्त्याने जाऊ आपण। पोलीस चेकिंग? काय झालं बॉस? युवराजची गाडी पोलीस चेकिंग मध्ये अडकली। पण तिकडे कधी चेकिंग होत नाही, आज अशी अचानक? तेच तर। त्यांना टिप तर नसेल लागली बॉस? नाही, तसं असेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, कारण ते ड्रग्ज त्या पार्टीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। एक तर आधीच त्याच्या गाडीत पिल्स आहेत, त्या पण नकली। इतक्या वेळानंतर गुलाब आपल्या हाती लागलाय, असं जर काही झालं तर तो सावध होईल आणि ही संधी गमावून नाही चालणार आहे। तेच ना, युवराजचं या पार्टीमध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे। मी रेवाला मेसेज करते, सांभाळून युवराजला तिकडनं सुखरूप बाहेर काढणं खूप गरजेचं आहे। अरे काय करतोय, घे ना रिव्हर्स। अरे मागे बघ, गाड्यांची रांग लागली पूर्ण, कुठून घेऊ आता रिव्हर्स? अरे यार काय करू? त्याला बोललो होतं माझ्याकडे माल नको देऊ म्हणून, परत तेच। पण हे कुठून आलेत आता? पोलीस नाकाबंदी लावायला एवढं ट्रॅफिक असतं इथे, तेव्हा कधी नसतात, आज कुठून आलेत? ओके युवराज, जस्ट काम डाऊन, पॅनिक होऊ नकोस, आपण काहीतरी सोल्युशन काढायला लागेल ना। काय करू? मंत्री, बिझनेसमॅन, सेलिब्रिटी कोणी असू दे, कोणाला सोडायचं नाही। युवराज, तू स्टफ कुठे ठेवलाय? ते सांगितलं ना, तिकीट ठेवलंय। अरे डिक्कीत एक्झॅक्टली कुठे ठेवलाय? तिकीट मॅट खाली ठेवलंय। ओके, मला नाही वाटत की पोलीस एवढ्या आतमध्ये चेक करतील, आय गेस। अरे जरा समोर बघ, गाडीचा कोपरा चेक करतायत ते। हे जर कोणाच्या हाती लागलं ना तर माझी वाट लागेल। मी बोललेलो माझ्याकडे नको आहे म्हणून हे। अरे शोर, हे असे चेकिंग करतायत जसं काही यांना कोणीतरी टिप दिली आहे। काय चाललंय नक्की काहीच कळत नाही मला। जेनी, आपण संपलो,
गेलो का फोन येतो फोन हा? पो- हळूहळू वाट लागली आहे, नाकाबंदी सुरू आहे, प्रत्येक गाडी चेक करतायत पोलीस. ए दीडशाण्या, बॉस रेवाचा अजून काही मेसेज? बॉस कत्री नाही तर फातिमाला तिथे जाऊन बघायला सांगू का मी? नाही 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 नको. माझा रेवावर पूर्ण विश्वास आहे. ती सगळं व्यवस्थित हँडल करेल. आपल्यापैकी जर कोणी समोर आलं ना तर रिस्क जास्त आहे. रेवा सगळं ठीक आहे? म्हणजे इथे नाकाबंदी चालली आहे आणि पोलीस चेकिंग करत आहेत. युवराचा कोणाचा तरी फोन आलाय आणि तो बोलायला खाली उतरलाय. मला कळत नाही आता काय करू. रेवा काहीही कर पण आता प्लीज सांभाळून घे. या कामासाठी तुला ते पार्सल दिलं होतं तेच काम जमत नाही का तुला आता? हा, कशाला घेतले होते इतके पैसे? सगळ्यांना छाती ठोकपणे सांगत असतो ना, मग कर ना तुझ्या आडनावाचा वापर. सांग त्या पोलिसांना कोण आहेस तू, कोण आहेस तू? हा, खांडेकर खांडेकर आडनाव आहे माझं, माहिती आहे मला. नशीब ते तरी लक्षात आहे. आता थोडा डोक्याचा वापर कर, बिंडो खांडे करा. मला कळलं काय करायचं. ए बाबा, तुला एवढं सोपं वाटत असेल ना तर तू ये इकडे, तू पोचव माल. गुलाब, मी तुला नीट सांगतोय, या सगळ्यात जर मी अडकलो ना तर ए आवाज खाली युवराज. तू जर आज पकडला गेलास ना तर तू जिवंत राहणार नाहीस. तू आज जा, मर, काही कर, पण पार्टीत माल पोचलाच पाहिजे. समजलं का?